मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं सांगितलं जातंय। धनंजय मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री मोदयांची भेट 288 आमदारांपैकी मी एक आहे, तर मी भेटू नये का? माझ्या मतदारसंघातली काम आहेत। माझ्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने मला 1,42,000 मतांनी निवडून दिले आणि मोठी कामं आहेत, त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे पत्र दिली। आता ती कामं होतील अशी अपेक्षा आहे। बातमी अतिशय महत्त्वाची आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला फेअर नोटीस देण्यात आलेली आहे। शासन निधीचा विनियोग कसा होतो याची चौकशी होणार आहे। चौकशीसाठी समितीही गठीत करण्यात आली आहे। समितीकडून शुगर इन्स्टिट्यूटकडे संबंधित कागदपत्र मागवली होती। इन्स्टिट्यूटकडून अद्याप कोणतेही उत्तर न आल्यानं फेअर नोटीस पाठवण्यात आली आहे। तर तिकडे नाशिकमध्ये महापालिका आणि पर्यावरण प्रेमींची बैठक सुरू झालेली आहे। बैठकीचं निमंत्रण न मिळाल्यानं काही जणांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। खुली चर्चा करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी बातमी सविस्तर आहे। भाजप नेते आमदार कृष्णा खोपडे यांनी धमकी दिलेली आहे। त्यांना धमकी आल्याचं कळतंय। कृष्णा खोपडे यांना धमकी आल्याची एक माहिती समोर येत आहे। तुकाराम मुंडे यांच्या समर्थकांनी धमकी दिल्याचा खोपडेंचा आरोप आहे। मराठवाड्यातून तुकाराम मुंडे समर्थकांकडून आता धमकीचा फोन आल्याचा देखील आरोप केला जातोय। कृष्णा खोपडे यांना धमकी देणाऱ्यांच्या विरोधात पोलीस तक्रार देखील करणार असल्याची माहिती मिळते आहे। त्यांच्या समर्थकाला का चिंता वाटून राहिली हे मला कळत नाही। ते का घाबरत आहे मला हे कळत नाही। परंतु आज मला 2 असे फोन आले तिकडून मराठवाडा इकडल्या भागातून का तुम्ही का त्याच्या विरुद्ध बोलता, का तुम्ही त्याला हे करता। मी म्हणलं तुम्ही का मला धमकी देऊन राहिले का? जे सत्य आहे ते जनतेच्या समोर येईल आणि म्हणून ते का घाबरत आहे याचा मतलबच असा आहे का तुकाराम मुंडे कुठंतरी अडचणीमध्ये येणार आहे, कुठंतरी तो फसणार आहे आणि म्हणून त्यांचे समर्थक धमकी देण्याचे काम करत आहे। मी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करणार आहे। बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये युवा शैक्षणिक आणि सामाजिक न्याय संघटनेचं आंदोलन सुरू आहे। कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्याची मागणी केली जाते। युवा शैक्षणिक सामाजिक न्याय संघटनेचा विधान भवनावरती हा मोर्चा आहे। जिल्हानिहाय विभागनिहाय पारदर्शक निवड यादी ही जाहीर करा अशी मागणी केली जाते। शिक्षण मंत्री आणि सरकारला तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचं आवाहनही केलं जात आहे। या संदर्भात स्वप्नील उमप आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। तर स्वप्नील, या सगळ्या आंदोलकांची मुख्य मागणी काय आहे? नक्कीच आपण बघू शकतो आजपासून हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये सुरू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर आता मोर्चे यायला देखील सुरुवात झालेली आहे। आज पहिला दिवस आणि या ठिकाणी आपण बघू शकतो उच्च शिक्षित तरुणांनी जो आहे तो मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या वतीनं हा संपूर्ण मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। शिक्षक भरती जी आहे ती 100% झालीच पाहिजे। दुसरीकडे कंत्राटी शिक्षक भरती जी आहे ती रद्द करा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दुसरीकडे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक अशी शिक्षक भरती झाली पाहिजे ही प्रमुख मागणी जी आहे ती संपूर्ण या ठिकाणी आपल्याला तरुणांची पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी वेगवेगळे होर्डिंग्स घेऊन जे आहेत ते या ठिकाणी मोर्चेकरी आलेले आहे। साक्षरतेचा एकच मंत्र, शिक्षण देणे हेच तंत्र असे आशयाचं पोस्टर घेऊन या ठिकाणी आलेले काही आंदोलन। निश्चितच स्वप्नील, या संदर्भातले अपडेट्स आपण घेत राहणार आहोत। ही दृश्य आपण पाहतोय, आंदोलक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत। पुढच्या बातमीकडे, सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम विरोधी पक्ष नेते करतात असं विकास ठाकरे म्हणतात। या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेताच नाहीये। आज विरोधी पक्षातील नेते सभापतींची भेट घेणार असं देखील विकास ठाकरेंनी म्हटलंय। लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याशिवाय अधिवेशन होऊच नये, परंतु दुर्दैवानं आपण पाहता की मागचे काही अधिवेशन विरोधी पक्ष नेते झाले। यावेळेस अपेक्षा आहे की आज विरोधी पक्ष नेते पदाची घोषणा करतील आणि अधिवेशनाची सुरुवात करतील। या लोकतंत्रामध्ये विरोधी पक्षाची भूमिका ही महत्त्वाची असते।
सत्ताधाऱ्यांपेक्षाही विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची असते, कारण की सत्ताधाऱ्यांनी केलेली कामं बरोबर आहे किंवा नाही हे जनतेपुढे आणणं तर विरोधी पक्षाचं कायम असतं. आणि जर हेच दाबण्याचा प्रयत्न होत असतं ते विरोधी पक्ष नेत्या अभावीच अधिवेशन घ्यायचं, मग घ्यायलाच नाही. बातमी कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील आहे. पिंपळगावमधील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाचा वाद निर्माण झालाय. तलावात भराव टाकून होमिओपॅथी महाविद्यालय करण्यास गावकऱ्यांनी विरोध दर्शवलेला आहे. पिंपळगावचे ग्रामस्थ काम बंद पाडण्यासाठी दाखलही झालेत. महाविद्यालयाला विरोध नाही, मात्र तलावात भराव टाकून काम करण्यास विरोध असल्याचं सगळे ग्रामस्थ म्हणतायत. आमचा विरोध काय आहे माहिती आहे? हे तळ ज्या केलंय आम्ही लय कष्टाने केले, मग तुम्ही आता येऊन काहीतरी घाण करायला हे काय नको, कुठं बी काढायचा. तिसरी गोष्ट, गावाला 124 एकर गायरान असताना देखील हीच जागा का निवडली? आणि गावच्या लोकांच्यासाठी हे बाबा पिण्याच्या पाण्यासाठी वापरासाठी पाणी वापरून केलं जातंय. त्या ठिकाणी जर दूषित पाणी जर हे मेडिकल कॉलेजचं जर गेलं तर त्याच्या गावच्या सर्व लोकांना त्याचा इफेक्ट होणार आहे. फक्त आमचं म्हणणं आहे की ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी इथं सही करून हा प्रस्ताव मंजूर केला त्यांनी फक्त येऊन या जागेची पाहणी करावी, ह्या माईलिकींचं बोलणं फक्त त्यांनी ऐकावं, एवढंच आमचं म्हणणं आहे. जिल्हाधिकारी इथं पण आलेले नाहीत. बातमी कोल्हापुरातूनच आहे. कोल्हापूर शहरामध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू झाली आहे. CPR चौक ते महावीर कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवरती ही कारवाई केली जाते. रहदारीच्या रस्त्यावरती अतिक्रमण करत बनवलेली घरं, शेड हे हटवण्यात येत आहेत. कोल्हापूर शहराच्या CPR चौकापासून ते महावीर कॉलेजकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडवरचं अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. आपण बघू शकतो या रस्त्यावर जे काही घरं आहेत त्या घराच्या बाहेर शेड आहेत ते बांधण्यात आलेले होते आणि ही शेड आता काढून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळते. हे सगळे शेड काढून घेण्यावरून स्थानिक नागरिक त्याचबरोबर पालिका प्रशासनामध्ये काहीसा वाद देखील काही वेळापूर्वी झाला आणि त्यानंतर अखेर या सगळ्या कारवाईला सुरुवात केली गेल्याचं आपल्याला बघायला मिळते. या कारवाई होईपर्यंत CPR चौक ते महावीर कॉलेजकडे जाणारा रस्ता आहे तो वाहतुकीसाठी बंद असणार आहे. मात्र आपण बघतोय की एक तक्रार आली आणि या तक्रारीनंतर आता हे सगळं अतिक्रमण काढून घेण्याची प्रक्रिया महानगरपालिका प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू असल्याचं बघायला मिळते. सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9